नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज 100% मजा आली असेल. ओके, 100% मजा आली असेल. जे अवेअर नसतील, ओके, जे फॉलो करत नाहीत, त्यांच्या पैशांची झाली असेल अक्षरशः होळी. मी तुम्हाला गॅरंटी देतो. एवढा क्लिअर मूव्ह असताना सुद्धा लोकांनी केलेले असतील लॉसेस. ओके, जर तुम्ही पण लॉस केला असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही प्रॉफिट केला असेल तर तुम्ही लकी आहात आणि तुम्ही माझे ॲक्च्युअल फॉलोअर्स आहात. ओके, तर मित्रांनो, डेटा दिला होता कम्प्लीट निगेटिव्ह. ऑलरेडी 2 दिवस आधीच आपल्याला हिंट होती युद्धाची. युद्धाची हिंटबद्दल आपण चर्चा केली होती. त्यानंतर डेटाबद्दल चर्चा केली होती आणि कंटिन्यू साईडवेज टू निगेटिव्ह पूर्ण 2 वाजेपर्यंत तो डेटा राहण्याचा प्रयत्न झाला. एवढा बोल्ड अक्षरात तुम्हाला त्या ठिकाणी मी निगेटिव्ह म्हणून त्या ठिकाणी टाकलेलं होतं. तर व्हिडिओ नसेल पाहिला तर व्हिडिओ नक्की पाहत जा मित्रांनो. फार डीप इन्साइट्स त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. आता आज झाली आहे फार इंटरेस्टिंग गोष्ट, जी 90% लोकांना माहीत नाही आहे. आजचे जे लोक आहेत, ज्यांनी लॉसेस केले किंवा जे पण सपोर्ट रेजिस्टन्स शोधत बसले, त्यांनी शोधला असेल 25,000चा सपोर्ट, त्यांनी शोधला असेल 2500चा सपोर्ट. कदाचित तो दिसलाही नसेल आणि त्या त्या लेवलला ते ॲड होत गेले असतील. तर अशा हिशोबाचे पोझिशनिंग करत करत कम्प्लीट निगेटिव्ह त्या ठिकाणी बघायला मिळालं मार्केट. ओके, आणि सेकंड हाफमध्ये काही रिकव्हरी आली. ते जे आहेत शॉर्ट जे आहेत त्या रिकवर झालेल्या आहेत. ते डेटावरती कशा दिसतात त्या तुम्हाला समजावेल. ओके, पुन्हा एकदा ह्या ज्या ऑपॉर्च्युनिटी येतात, हे जी शॉर्ट कव्हरिंग आहे त्याच्या निगेटिव्ह माहोलमध्ये असं कुठलंही मूव कॅप्चर करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे मित्रांनो. याच्यामध्ये बरेच उलथापालथ झाली असेल. लोकांना वाटलं शॉर्ट कव्हरिंग परत डाऊन साईड. तर हे जे मोठे छोटे मूव दिसतात ना तुम्हाला, हे 50-50 पॉईंटचे मूव आहेत. हे छोटे मूव नाही आहेत, हे 50-50 पॉईंटचे मूव आहेत. आणि ह्याच्यात रिटेलर एवढा कॅपेबल नाहीच आहे की तो 50 पॉईंटचे स्टॉप लॉस ठेवून त्या पोझिशन्स कॅरी करेल. ओके, फार एखाद दुसरा भेटेल जो कॅरी करेल. तर आज सुद्धा बऱ्याच लोकांनी केलेला असतील लॉस, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. त्याच्या पाठी आहे सायकोलॉजी. एवढे सगळं क्लिअर मूव्ह दिसत असून सुद्धा लोक त्याच्यामध्ये थांबू नाही शकणार, कारण त्यांना लागलेली आहे स्कॅल्पिंगची सवय. 10 पॉईंट खाली गेला बुक केला, 20 पॉईंट खाली गेला बुक केला, परत एंट्री कुठे मिळणार क्वेश्चन मार्क. ओके, परत थोडा खाली जाताना दिसतोय, घेतला, परत थोडी 20 पॉईंटची मूव आली, परत खाली गेला, परत इथं स्टॉपलॉस बुक केला, परत खाली जातोय दिसतोय, इथं पोझिशन घेतली, परत मुवमेंट आली. तर मित्रांनो, हे वारंवार होत राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला करावं लागेल लॉंग टर्मची हेजिंग. ओके, आणि हे हेजिंग करून तुम्हाला हे पूर्ण आणि पूर्ण मूव इवन हे सुद्धा आपल्या अगेन्स्ट गेलं ना, त्याने आपल्याला फार फरक नाही पडणार, अशा पद्धतीचं हेजिंग. ओके, तर ते शिकायचं असेल तर मित्रांनो, डिटेल्स ऑलरेडी दिलेले आहेत. पुन्हा एकदा कमेंटमध्ये देऊन ठेवतो. फार डीप लर्निंग आणि इन्साइट्स त्या ठिकाणी मी देत असतोय. मागचे व्हिडिओज जाऊन बघा. बरेच लोक मला फोन करून सांगतायत आणि सगळेजण अप्रिशिएट करतायत की विकास, तुझा डेटा फार हेल्पफुल होतोय आणि त्या गोष्टी आम्हाला फायद्याच्या पडतायत. ओके, तर आता डेटावरती जायचं आहे आणि इंटरेस्टिंग ज्या गोष्टी घडल्यात त्या तुम्हाला ॲनालाइज करून सांगतोय. डेटा निगेटिव्ह आहे, नो डाऊट. वॉर लाईक सिच्युएशन आहे, मार्केट निगेटिव्हच असणार आहे. पण एक्सपायरीच्या आदल्या दिवशी आता काय जो कांड झालाय तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, एक्सपायरी होती, ज्या शॉर्ट्स होत्या त्या रिकवर होणं अपेक्षित होतं. ओके, अपेक्षित होतं मित्रांनो. तर तुम्ही बघू शकत असाल इथे जो डेटामध्ये चेंजेस झालेला आहे तो एकदम अर्ध्या झालेल्या आहेत पोझिशन्स. हा पोझिशन झालेला आहे पूर्ण आणि पूर्ण जी शॉर्ट कव्हरिंग आहे ती अपेक्षित होती ते त्या ठिकाणी आलेली आहे. आणि अशा पद्धतीचं ह्या गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळाल्या आहेत. ऑलमोस्ट 50-60% डेटा हा आऊट झालेला आहे. तरीसुद्धा सिस्टीममध्ये अजून यांच्या पॉझिटिव्ह पोझिशन्स आहेत 6,22,000च्या. यांच्या ॲज इट इज पोझिशन्स कॅरी आहेत. तुम्ही बघू शका पर्सेंटेज चेंज जर तुम्ही कॅल्क्युलेट करणार असाल तर 6,87,000चे 5,92,000 किती होतात आणि 3,64,000च्या पोझिशन्स कॉलवरती असताना 5,68,000 किती होतात. तर अजूनही हेवी शॉर्ट्स त्या ठिकाणी डायरेक्शनल कॅरी आहेत मोठ्या प्लेअरच्या. ओके, अजूनही इथे तुम्ही बघत असाल त्या 7,00,000तून 3,00,000 गेले. इथे सुद्धा चांगल्या हेवी पोझिशन्स त्या ठिकाणी डाऊन साईडला पुट साईडला कॅरी आहेत मोठ्या प्लेअरच्या. ओके, तर ॲज इट इज प्रोने केलेलं आहे दिवसभराचं जे पण आहे ते सगळं प्रॉफिट बुकिंग आणि स्मार्टली पोझिशन्स केलेल्या आहेत कॅरी. दोन्ही साईडच्या पोझिशन्स आहेत.
जसं जग तसं त्यांच्या पोझिशन्स, ज्या साईडला झुकाव असेल त्या हिशोबाने ते इंट्राडे गेम करतात. प्रो ऑलवेज प्रो. तरीसुद्धा थोड्याशा निगेटिव्ह पोझिशन्स त्यांच्या कॅरी आहेत. ओके. त्यांनी केलेली कंप्लीट प्रॉफिट बुकिंग आणि ओव्हरऑल जी डायरेक्शन आहे मोठ्या प्लेअरची ती अजूनही निगेटिव्ह आहे आणि जे FIs आहेत त्यांचीसुद्धा पोझिशन्स निगेटिव्ह आहे. तर उद्या जरी साईडवेज असलं तरी ते थोडंसं वॉलटाईल असू शकतं. थोडेसे अपवर्ड साईडचे पण मुवमेंट येतील आणि ते तुम्हाला तिथे थांबू नाही देणार. तर थोडंसं अवॉइड करण्यासारखं मार्केट आहे उद्या. निगेटिव्ह साईडलाच असणार आहे, पण थोडेसे अपमूव्ह पण तुम्हाला बघायला मिळू शकतील, कारण डेटा जो आहे तो इमॅच्युअर आहे. तर अशा पद्धतीचं ॲनालिसिस आहे मित्रांनो. तुम्ही डेटा ड्रिव्हन होत नाही तोपर्यंत या गोष्टी शक्य होणार नाही. तुम्ही काहीतरी सिस्टीम लावत नाही तोपर्यंत शक्य होणार नाही. जोपर्यंत स्कॅल्पिंग करत राहाल, 10-20 पॉईंट कॅप्चर करायचे, 50 पॉईंट कॅप्चर करायचे आणि खुश व्हायचं, पुन्हा नवीन ट्रेड घ्यायचा, त्याच्यात लॉस करायचं, तर हे किती दिवस चालणार आहे? ठीक आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत जा आणि सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यांपर्यंत पोहोचवा. डेटाचे इन्साईट्स तुम्हाला कामाला येत असतील तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.